आपण कधी पण एक तर आपण करिअर बनवत असलो, नाहीतर कोणते स्ट्रगल करत असलो, नाहीतर आपण पण कोणतं पण काम करत असलो, तर त्यांनी काय करायचं, बाकीच्या ज्या गोष्टी असल्या ना, त्या बंद करून टाकायच्या मग. कारण की मग तुम्ही कसं म्हणशाल, गोष्टी शिकायच्या हळूहळू हळू. याने काय होतं, लाईफमध्ये छोट्या 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 गोष्टी शिकल्या तर हळूहळू आताच कळत नाही पण मोठा चेंज येतो. आपलं याच्याहून कळलं मला, 365 दिवस आपण चॅलेंज केलं, छोट्या छोट्या गोष्टी चालू केल्या आपण पहिले. हळू सुरुवात करा, छोट्यापासून सुरुवात करा, टार्गेट मोठं ठेवा. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 262वा दिवस आहे आज. तर आज आपण ग्राउंडवर आलो. तर आज रेग्युलर टायमावर आलो, पण अंधार तर पडतोच, कारण की हिवाळा चालू झाला आता. पण लाईट असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, इथं सगळं उजेड राहतो आपल्या इथं. तर चला, कालकरांनी कॉल केलता आज येतो म्हणून, आज काय आला नाही. ते काहीतरी प्रॉब्लेम होता त्याचा, तर गाडी इथं लावली. पण एक गोष्ट झाली, पाऊस बंद झाला, पण काल ऊन पडलं होतं कडक. एक दिवस कसं होऊ राहिलं माहिती आहे का, एक दिवस पाऊस पडून राहिला, एक दिवस ऊन पडून राहिलं, एक दिवस पाऊस. कंपनीत पण तेच आहे, कंपनीत जाताना एक दिवस वल्ल होऊ राहिलो, एक दिवस कोरडं. काल कोरडं होऊन गेलो, त्याच्या आधी पाऊस आलता, त्याच्या आधी कोरडा होता, त्याच्या आधी पाऊस आलता, असं अल्टरनेट चालूच आहे. चला, तर आपण कधी पण एक तर आपण करिअर बनवत असलो, नाहीतर कोणते स्ट्रगल करत असलो, नाहीतर आपण पण कोणतं पण काम करत असलो, तर त्यांनी काय करायचं, बाकीच्या ज्या गोष्टी असल्या ना, त्या बंद करून टाकायच्या मग. कारण की मग तुम्ही कसं म्हणशाल, मला वर्कआउट पण करायचा, मला हे पण करायचं, मला फिरायला पण जायचं, मला पोरांसंग आपल्या मित्रांसंग पार्ट्या करायच्या, हे शक्य नाही. कारण की 24 घंट्यातून एवढंच भेटतं आपल्याला, त्याच्यात पूर्ण मॅनेज करणं लागतं. आणि तुम्हाला जर कोणतं टार्गेट करायचं असलं, तर त्याला टाईम देणंच लागतो. एक गोष्ट फिक्स आहे, कोणत्या पण गोष्टीला तुम्ही जे सगळ्यात जास्त जो टाईम देशाल, ती गोष्ट तुमची होऊन जाईल. मग त्याच्यावर डिपेंड आहे, तुम्ही टाईम कशाला देता, अभ्यासाला देता, ग्राउंडला देता, का मोबाईलला देता. जी गोष्ट देशाल ते होऊन जातं, असं फंड आहे. आणि 90% लोक विचारच करत राहते, ॲक्शन तर कोणी घेत नाही लवकर. तर त्यासाठी म्हणतो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सॅक्रिफाईस, म्हणजे त्याग. कारण की आपण जेव्हापासून चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, तेव्हापासून नो पार्टी, न कुठं फिरायला जाणं, न कुठं, न कुठं, कारण टाईमच भेटत नाही. आणि हे पण नाही तर मग ते तर मनावर जर कंट्रोल ठेवणंच लागतं, पण तोंडावर पण कंट्रोल एक ठेवणं लागतं. तोंडावर पण एक कंट्रोल आहे, कारण गोड नाही. त्या दिवशी कंपनीत एवढे लाडू आणले होते मोतीचूरचे, ह्याचे त्याचे गोड, पण आपण खाल्ले नाही. कारण की मनावर तर कंट्रोल आहेच आपलं, पण जिभेवर पण कंट्रोल ठेवणं लागतं. आपलं टार्गेट आहे. नाहीतर तुम्ही म्हणशाल मी सगळं करून सगळं करणार आहे, तर ते इम्पॉसिबल, ते होतच नाही कोणाकडून. त्याग तर करणंच लागतो, सॅक्रिफाईस तर करणंच लागते सगळ्याला. कारण की त्याशिवाय तर गोष्ट इम्पॉसिबल आहे. नाही तुम्ही म्हणता मी हे पण मॅनेज करीन, मग मी फिरायला पण जाईन, मग मी अभ्यास पण करेन, मग मी इकडं पार्टी करेन, हे इम्पॉसिबल आहे. मग ही गोष्ट शक्यच नाही आहे. तुमचं 10 दिवस मोटिवेशन राहील, नंतर सगळं पाण्यात जातं. मोटिवेशन काहीच नसतं, 1-2 दिवसाचा किडा असतो तो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे डिसिप्लिन असतं. ती गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, वॉर्मअप करू, आता तयारी करू वॉर्मअप. तुम्हाला वाटत असेल एका दिवसाने काय होतं, एका दिवसाने सुट्टी मारू, पण एका दिवसाने आपण ज्या दिवशी आपण थोडा वर्कआउट कमी करतो, त्या दिवशी 10 जण वर्कआउट जास्त करत असते. कारण की आपण म्हणतो ना, आपल्याला कॉम्पिटिशन नाही, पण त्यात एकाच गोष्टीसाठी 100 जण मेहनत करू आले तेवढ्या एकाच ह्यानी. त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे थांबशान, आज अभ्यास नाही करणार, आज ग्राउंडवर सुट्टी मारणार, ही गोष्ट होती. त्यामुळे दुसरी पुढं चालल्या जाते. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन लई आहे, तुम्हाला पण त्या लेवलला राहणं लागतं. पण एक गोष्ट सांगतो, पोलीस भरती करा नाही तर कोणती पण गोष्ट करा, कॉम्पिटिशन लेवल वाढलेली आहे. तुम्हाला जर त्या लेवलने जायचं असलं आणि टिकायचं असलं तरच करा, नाहीतर ॲव्हरेज राहून काही मतलब नाही. ॲव्हरेज तर लाख लोक पडलेले.
का पोलीस भरतीत जाशान तुम्ही ग्राउंड काढते पेपरला 4 मार्क नुकते 2 मार्क नुकते. एक गोष्ट आहे हां एक्सपिरियन्स येतो पण एखाद्या वेळेस ठीक आहे ना एक्सपिरियन्स प्रत्येक वेळेस एक्सपिरियन्स घेणं ही गोष्ट बरोबर नाही ना. जो नवीन पोरगा आला त्याला तो ग्राउंडला गेला मजाकमध्ये जाते आले वापस आणि जो खरंच गेला 2-4 मार्कांनी हुकला ते वापस आला त्याचं पण लॉसच झालेवाले ग्राउंड. ठीक आहे एक्सपिरियन्स येतो बरं ठीक आहे 1 वेळेस येतो 2 वेळेस येतो पण मागच्या वेळेस जी चुकी झाली ती चुकी वापस करायची नाही. ग्राउंडला असू कोणती असू चुकी ती एकदा झाली तर त्याच्यापासून शिकायचं आणि त्याच्यापासून ती चुकी होऊन नाही द्यायची परत. या गोष्टी शिकायच्या हळूहळू. याने काय होतं लाईफमध्ये छोट्या गोष्टी शिकल्या तर हळूहळू आत्ताच कळत नाही पण मोठा चेंज येतो. आपलं याच्याहून कळलं मला 365 दिवस आपण चॅलेंज केलं छोट्या गोष्टी चालू केल्या आपण पहिले. पाणी टायमावर प्यायचं अजून मग बाहेरचं खायचं नाही. हळू एक गोष्ट सोडली डायरेक्ट सुटल्या नाही सगळ्या गोष्टी. एक गोष्ट पहिले पाण्यात सवय लावली मग बाहेरचं खाणं फास्ट फूड ते बंद केलं वडापाव समोसा हे ते बंद केलं हळूहळू. मग ह्याच्यावर डाईटवालं खायला चांगलं केलं जे ज्याच्यातून प्रोटीन आहे ज्याच्यातून फायदा आहे ते खायला चालू केलं. अशा गोष्टी असते हळूहळू सवय लागते. त्याच्यामुळे हळूहळू सवय डायरेक्ट सवय लावली ना ते मोटिवेशन असतं ते 2 दिवस तुम्ही राशन कंट्रोल करशान 3ऱ्या दिवशी परत हे करशान. त्याच्यामुळे हळू सुरुवात करा छोट्यापासून सुरुवात करा टार्गेट मोठं ठेवा. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता काय करू जॉगिंग करू. जॉगिंग काल आपण इकडे गेलती लॉंग मधून आज शॉर्ट मधून इथून एवढी जॉगिंग करू आज. तर चला
तर नॉर्मल राऊंड मारले आपण बॉडी गरम करण्यासाठी. तर एक गोष्ट आहे, टाईम वाया नाही घालू. डोंट वेस्ट युअर टाईम. कारण की मेहनत करायचे दिवस आहे, मेहनत करा, नाहीतर नंतर फक्त पश्चाताप येतो. वॉकिंग झाली आता आपली. कधी पण जॉगिंग केली तर 10-15 सेकंद 20 सेकंद वॉकिंग करायची, बॉडी कूल डाऊन होते. तर आपण तर एवढी काही जास्त जॉगिंग केली नाही, तरी वॉकिंग केली आपण. तर आता काय करू, आपण लेग फ्री करू. काल आपण स्कॉट मारले, आता लेगचा वर्कआउट केला काल. तर आज काय करू, लेग फ्री करू. लेग फ्रीला आपल्याला मोठे हॅडल्स असते, पण मोठे हॅडल्स आपल्याकडे नाही आहे. तर आपण कालच काय म्हणलो, जी गोष्ट आहे त्याच्यापासून वर्कआउट चालू करा. असं नाही की तीच वस्तू लागते म्हणून. तर चला, आज हॅडल्स लेग फ्री करणार आहे आपण. ते कसं करणार आहे जुगाड तुम्हाला दाखवू. चला. तर आपण काय करू, आता हे गाडीचा सपोर्ट घेतला, गाडीच्या सपोर्टने आपण लेग फ्री करू. जसे हडल्सनी करतो आपण, तर सेम हे करू. आपल्याकडे हडल्स नाही म्हणून आपण गाडीचा सपोर्ट घेऊन आपण लेग फ्री केले. सेम हडल्सनी हीच एक्सरसाइज होती, फक्त थोडासा वेगवेगळ्या प्रकारे असतं, पण इथं करता येत नाही आपल्याला. तर हडल्सनी असल्याने थोडेसे एक्स्ट्रा वर्कआउट होतो, पण तरी आपण नसल्यापेक्षा आपण तर करू राहिलो. स्टार्टिंग तर केली ह्याची लेग फ्री करायची, तर हळूहळू करू. आता हडल्स एक तयार करू आपण पाईपापासून. त्याच्यापासून एक कमीत कमी 2 का 3 हडल्स तरी लागते आपल्याला कमीत कमी. तर बनवू आपण पाईपाची. मागच्या आपण प्रॅक्टिस करत होतो ना, तेव्हा हडल्स बनवले होते आपण पाईपाचे. काय नाही, एकदम इझी सोपे. हाईट कमी जास्त पण करता येते त्याची. जुगाडमध्ये बनवलं होतं आम्ही.
तर चला आता काय करू, आता लेग फ्रीज झाले, आता रेग्युलर मला काय करू, आता स्किपिंग मारू आपण. चला इथं मारायची का तिथं मारायची, ते कोरडा असेल का बघू. मग तिथं एक कोरडा असे पण दोरी गुतून नये, पण पाय तर दुखणार नाही मेन गोष्ट. आता इथं मारू, ते पण मुरुम टाईपच थोडं. बघा इथं हे पहिल्या जागी आपण इथं स्किपिंग मारली होती. तर चला तर शंभरचे आपले 10 स्किपिंग कंप्लीट झाला, 10 सेट म्हणजे 1000 स्किपिंग मारल्या. आणि आज काय केलं, एक टेक्निक सापडली. आपण जेव्हा स्किपिंग अशी मारत होतो ना लांब हात करून, तेव्हा काय व्हायचं, त्या हातावर जोर यायचा. कारण की स्किपिंग जाड आहे आपली, तर हातावर जोर यायचा, हात गळून जायचे तळात. आता काय करे, हे आपले हे आहे ना, हात आहे ना बॅक साईडला इथं चिटकून ठेवले असे सपोर्टला, मग स्किपिंग मारली, पूर्ण लोड ह्याच्यावर येतो. मग हातावर काही दुखत नाही, काही नाही. आज 1000 स्किपिंग मारली, एकदम नॉर्मलमध्ये मारल्या बघा. ही टेक्निक आहे, ही टेक्निक सापडली आता. बरं आहे, जोपर्यंत दुसरी दोरी येत नाही तोपर्यंत बेस्ट आहे असं मारायची. चला नेक्स्ट वर्कआउट जाऊ. तर स्किपिंग झाली कंप्लीट आपली. तर आता काय करू, पहिले आपले सपाटे होते, नंतर ॲप्स होते. तर आता काय करू, आपण पहिले ॲप्स मारू. कारण की स्किपिंग मारली ना हातावर जोर येतो, लोड येतो, आणि सपाट्याने पण हातावर लोड येते, त्यामुळे सपाटी जास्त मारता येत नाही आपल्याला. त्याच्यामध्ये आधी काय करू, आपण ॲप्स मारू. ॲप्स झाल्यानंतर मग आपण सपाटी मारू. तर चला.
तर चला ॲपचे सेट मारले आपण. आता काय करू, सपाटे मारू आपण. चलो, पण त्याच्या आधी शूज काढणं लागेल. तर सपाटे मारू. तर एक गोष्ट तुम्हाला सांगितली, छोट्या छोट्या स्टेप घ्यायचे. कधी पण टार्गेट मोठं ठेवायचं, विचार मोठे ठेवायचे, पण छोटे छोटे टार्गेट घ्यायचे आणि छोटे छोटे टार्गेट कंप्लीट करायचे. जसे आपण छोटे छोटे टार्गेट कंप्लीट करू तसं आपली डेअरिंग येते ना. आपण छोटे छोटे जसं टार्गेट कंप्लीट करूया तसं कॉन्फिडन्स येऊन आपण मोठं टार्गेट पण कंप्लीट करतो. तर हीच गोष्ट आहे. तर सुरुवात छोट्यापासून करा, पण विचार मोठा ठेवा, ही गोष्ट आहे. चला. तर सपाटे झाले कंप्लीट. आपण 5 ते 6 सेट मारले 11-11चे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्ट्रेचिंग एक सगळ्यात मेन गोष्ट बरं. चला.
तर चला आपला वर्कआउट झाला कंप्लीट आजचा. तर आता जायची तयारी करू. चला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. जय हिंद जय भारत.